कारणास्तव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हतो. पुन्हा एकदा स्वीप केलाय आतिश रुटेनं. आतिश रुटेचा खऱ्या अर्थाने ट्रेडमार्क शॉट आहे आणि तिथे आता फिल्डर सजवल्यानंतर देखील थोडीशी जोखीम पत्करवत असताना आतिश रुटेला आपण पाहता इथे रन मिळते. एकच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाते. 24 धावा धावफलकावर. एका बॉलचा इथून खेळ बाकी या षटकातील. अद्याप तरी या षटकामध्ये देखील 12 धावा आल्यात. 50-55 पर्यंत पोहोचणं फार अनिवार्य आहे, कारण प्रतिस्पर्धी आंतरट संघ देखील त्याच ताकदीचा आहे. मनोजची बॅटिंग देखील फार महत्वपूर्ण राहील या मॅच मध्ये. अक्षयची बॅटिंग देखील जबरदस्त आहे. कॉलिंग केलाय स्वतः मनोजनं आणि इथे चुकी केली आहे मनोजनं. रनआउटची दाट शक्यता होती, इथे सुखरूपरित्या पोहोचला. इथे धावा मिळत आहे 2. मनोजनं ही चुकी केली. कॅच ड्रॉप त्यानंतर रनआउटची संधी देखील होती. इथून धावा ऍड होत्या धावफलकावरती. 2 ओव्हर नंबर 2चा खेळ देखील संपलाय. पंच सांगत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13.00च्या सरासरीनं जाऊन पोहोचल्या 26 या धावसंख्येवर. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची व्यवस्था 1 मिनिटाचा अवधी असेल, या गोष्टींकडे लक्ष द्या. दोन षटकांमध्ये 26 ते 13च्या इकॉनॉमीनं. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये मनोज याच्या 14 धावा आल्या. किरणनं 12 धावांचं षटक, त्यामध्ये 5 ओव्हर थ्रोच्या रन ऍड होत्या. चांगली गोलंदाजी राहिली होती खऱ्या अर्थानं किरणची. आता ओव्हर नंबर 3 मध्ये अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये अक्षय. सव्वीस धावा 2 षटकांमध्ये. एक मजबूत स्थितीमध्ये येतो श्री सिद्धिविनायक बीड संघ. इथून 2 षटकांमध्ये किमान 20 ते 25, 25 ते 30 एक मजबूत धावसंख्या उभारेल बीड संघ. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकून धावा चेस करणं या स्पर्धेमध्ये थोडं कठीण झालंय, परंतु धावा या स्पर्धेमध्ये झाल्यात. टप्प्याचा बॉल आहे दिशाहीन. व्हाईट बॉलचा इशारा आलाय ऑनफिल्ड अंपायरचा. व्हाईट बॉल नाही, अतिरिक्त धावसंख्या 27. ऑन स्ट्राईक बॅट्समन आतिश रुटे. कर्जत प्रीमियर लीग 2025 मध्ये पहिली 50 खऱ्या अर्थाने याच फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिले आज गावासाठी मैदानाच्या आतमध्ये. अक्षयचा बॉल लाऊडली अपील केले पंचांकडे. पंचांकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. पंचांकडे लाऊडली अपील केली. पंच विचार विनिमय करतील. लाऊडली अपील होती. पंच डिसिजन नो बॉल कॉल अंपायर. दुसरा बाउन्सर या षटकातील आपण पाहतोय आणि त्याच पद्धतीने पंचांनी नो घोषित केलाय. एकही बॉल फेकलेला नाही. ऑन फ्री बॉल अक्षय. अक्षयचा बॉल क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आतिश रुटेचा ट्रेडमार्क शॉट षटकार. जबरदस्त बॅटिंग. फिल्डर खऱ्या अर्थाने सजवलाय, परंतु त्याच्या विरोधात त्याच्या समोरून मारण्याची ताकद या खेळाडूकडे आणि तेच दाखवत असताना अक्षयच्या विरोधामध्ये हा षटकार. एका
षटकामध्ये धावा 12 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या टोटल 14 आणि तिसऱ्या षटकामध्ये एका बॉलचा खेळ संपला अक्षयच्या आणि त्यानं धावा खर्च केल्या त्या 8 टोटल या बॉलवरती. 34 पर्यंत पोहोचलाय श्री सिद्धिविनायक बीड संघ या मॅच मध्ये. बलाढ्य लक्षाकडे अग्रेसर आहे. फुलटॉस बॉल, आणखी एक चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र कलेक्शन चुकीचं आहे. रन आउटची संधी आहे आणि इथे पोहोचले. जबरदस्त रनिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन फलंदाजांच्या माध्यमातून ताळमेळ चांगला आहे. 2 धावा मिळत आहेत. इथून धावसंख्या जाऊन पोहोचतायत ते 36 या धावसंख्येवर. छोटीशी चुकी, सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केल्या 2 फलंदाजांनी. मोठे फटके येत आहेत आणि सिंगलला डबल मध्ये देखील कन्व्हर्ट करतायत ते 2 फलंदाज. फार चांगली बॅटिंग. धावसंख्या 2 जाऊन पोहोचते ती 36 या अंकावरती. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, यावेळी वेगाचा वापर केला, फक्त दिशा दिले. स्कूपचा फटका आतिश रुटेचा. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग स्टॉप मध्ये चाललाय. 4 धावसंख्येसाठी येतो चौकार. 40 धावा धावफलकावरती. 40 धावा धावफलकावरती. इथून चांगला प्लॅटफॉर्म सज्ज झाला. अजून खंडू लोबीला येणं बाकी आहे. खऱ्या अर्थानं अजून भरपूर सारे चांगले फलंदाज येणं बाकी असताना देखील या 2 सलामीवीरांनी एक चांगला प्लॅटफॉर्म उभा केला या मॅच मध्ये. 40 धावा आहेत. ओव्हर नंबर 3 मधील 4 बॉलचा 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 40 या अंकावर. टोटल इथून 9 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. मोठ्या लक्षाकडे अग्रेसर आहे. 40 धावा आहे धावफलकावरती. नेक्स्ट मॅच चला टॉस करण्यासाठी दामोते आणि त्यांच्या अगेन्स्ट आशाने. कालच्या दिवसामध्ये दामोते संघ पुढे सरकला. आजच्या दिवसामध्ये देखील नवीन संघ दामोते संघाचा आपण पाहताय. दामोते आणि त्यांच्या अगेन्स्ट आशाने, दोन्ही टीमचे कॅप्टन. फर्स्ट अँड लास्ट कॉल, इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करायचा आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांच्या वतीने सूचना आहेत. अक्षयचा बॉल, कुटप्प्याचा बॉल कट करायचा प्रयत्न आतिश रुडेचा. बऱ्याचशा कालावधीतून हा निर्धाव चेंडू येतोय. निर्धावाच्या साह्याने धावसंख्या तिथेच थांबते ती 40 या अंकावर. निर्धाव चेंडू, लगातारचा दुसरा निर्धाव बॉल येतोय. जबरदस्त षटकार आपण पाहिला आतिश रुडेच्या बॅट मधून. टोटल धावा आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर 46 या धावसंख्येवरती. इनिंग सुरू होण्यापूर्वीच मी उद्गारलो की 55-50 पर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे आणि यामध्ये 3 षटकांमध्ये धावसंख्या उभारली ती श्री सिद्धिविनायक बीड संघानं टोटल 46. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर. आता इथून 70-75 पर्यंत पोहोचण्यासाठी थोडा विचार करावा लागेल. अजूनही मोठे फलंदाज येणं बाकी आहेत. खंडू सारखा विस्फोटक फलंदाज देखील डगआउट मध्ये, त्यानंतर रुपेश गवली सारखा देखील एक मोठा आक्रमक फलंदाज डगआउट मध्ये असताना आता या 6 बॉल मध्ये किमान 20-25 धावा इथून बघाव्या लागतील श्री सिद्धिविनायक बीड संघाला. 46 ते 3 षटकांमध्ये 68 धावा पहिल्या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहिल्यात. त्या धावा वाचवत असताना देखील दमछाक झाली होती आणि त्याच मदतीनं आता इथे धावसंख्या अजून उभारण्याचा प्रयत्न बीड संघाला करावा लागेल. ओव्हर नंबर 4 मध्ये रुपेश बॉलिंग मार्क वरती. दामोदर टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. प्रतिस्पर्धी आशाने टीमचा कॅप्टन. फर्स्ट अँड लास्ट कॉल, आपण दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. स्लॉग आणि डेथच्या षटकाला सुरुवात होतीये.
इथे मात्र किरण वेगाने येतोय, झेप घेतोय बॉलावरती, बॉल फेकतोय, तोपर्यंत मिळते ती सिंगल. सिंगलला धावसंख्या 47. पहिल्याच बॉलमध्ये सिंगल स्ट्राईक रोटेशनचं काम रवी फुलावरेच्या माध्यमातून आतिश रुटे फॉर्म मध्ये, आणि त्याला स्ट्राईक एंड वरती आणणं फार गरजेचं आहे. हे तालमेल ज्यावेळी जुळतं ना क्रिकेटच्या पटलावरती, त्यावेळी तुम्ही मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करत असता. धाव संख्या आहे ती 47. अंतिम 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक नाहीये, फील्ड मध्ये लक्ष देत असताना आतिश रुटेचा इनफील्ड ला क्लिअर करणारा दर्जेदार चौकार. जबरदस्त बॅटिंग, अर्धशतक धाव फलकावरती लागत असताना बीड संघाची धाव फलकावरती धावा बिनबाद 51. जबरदस्त हाफ सेंचुरी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्डअप केली आहे रवी फुलावरे आणि आतिश रुटेनं. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 51 या धाव संख्येवर. एकावन्न धावा धाव फलकावरती. चार बॉल इथून बाकी आहेत. 51 धावा आहेत. रुपेशच्या विरोधात हा चौकार, इनफील्डला क्लिअर करणारा जबरदस्त बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आतिश रुटेची. 51 धावा धाव फलकावर. रुपेशचा बॉल पुन्हा स्वीप केलाय. सातत्याने फटके आतिश रुटेच्या माध्यमातून खेळण्यात आलेत आणि तिथे फिल्डर देखील सजवलाय. म्हणजे एक चांगला गेम प्लॅन थर्ड टीमचा देखील आहे, परंतु तिथे देखील आतिश रिस्क घेत असताना मैदानाच्या आतमध्ये. जीवनात रिस्क घ्या, कारण हरलात तर काहीतरी शिकाल आणि जिंकलात तर काहीतरी नवीन कराल. हेच तर खरं सामर्थ्य आहे आणि इथे आतिश रुटेचं हेच कौशल्य मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहिलंय. फिल्डर असताना देखील या पठ्ठ्यानं हिंमत दाखवली. हिंमत दाखवणं ही देखील एक कला आहे आणि त्या कलेला जोपासत असताना मैदानाच्या आतमध्ये. अंतिम 3 बॉल बाकी. रवीसाठी हा बॉल ओव्हर फुटताच अगदी झोपून फटका मारलाय. मिस फिल्डिंग केली आहे. मिस फिल्डिंगच्या साह्यानं बॉल चाललाय. बीड संघाला मिळत आहेत या बोनसच्या स्वरूपात 4 धावा. छप्पन्न धावा धाव फलकावरती. 55चा उल्लेख केला होता. बॉल संपले टोटल 4 या षटकातील. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 56 धावा धाव फलकावरती. मी मगाशीच म्हटलं धावांसाठी खऱ्या अर्थाने विकेट बनली आहे आणि धावा आल्यात बीड संघाच्या माध्यमातून. यार करलेत, कौतुक करेल गोलंदाजाचा. चांगला बॉल हाताळलाय. किरण करडे वेगाने आलाय बॉल खाली. चांगली फिल्डिंग. एकामध्ये समाधान मानावं लागेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. इथून 57 धावा धाव फलकावरती. अंतिम 1 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावा जोडल्या जातील या बॉलवरती, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, कारण त्याच ताकदीचा आहे खऱ्या अर्थानं आंतरट संघ देखील. रुपेशची बॅटिंग चांगली, त्यानंतर मनोज देखील बॅटिंग मार्क वरती जबरदस्त फॉर्म मध्ये. त्यानंतर अक्षय देखील जबरदस्त फॉर्म मध्ये. आंतरट संघाकडे देखील ते फलंदाज आहेत. आता धाव संख्या आहे ती 57. आतिशचा फटका सबसेल फसलाय. व्यवस्थित बॅट वरती बॉल नाही. एक टप्पा घेतला तर उचलतोय. रनआउटची दाट शक्यता. कलेक्शन खराब राहिलंय. 2 कंप्लीट तिसरीसाठी निघालेत रवी फुलावरे, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये आतिश रुटे इथून होतोय बाद. टोटल 36 धावांवरती नाबाद, 36 धावांवरती बाद होते आतिश रुटे. धावसंख्या टोटल 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले ती 59 आणि टोटल 15च्या इकॉनॉमीनं 60 धावा करायच्या आहेत त्या आंतरट संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी.
चला आशाने संघाचा कर्णधार आणि दामोते संघाचा कर्णधार दोनही कर्णधार उपस्थित असतील तर आयोजकांच्या वतीनं टॉस करूयात. अंतिम सामना प्रथम सत्रातील टॉस जिंकलाय मला तर वाटतंय आशा दामोते टीम न. डिसिजन थोड्याच वेळात आमच्यापर्यंत पोहोचेल. 60चं टार्गेट आहे मैदानाच्या आतमध्ये. श्री सिद्धिविनायक टीम बीड ओन द टॉस अँड सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट. बॅटिंग करत असताना 59 जमवले. आता 60 धावा वाचवायच्या आहेत त्या बीड टीमला या मॅच मध्ये. तर 60 या करायच्यात पुढे सरकण्यासाठी आंतरट टीमला. दामोदर टीमने टॉस जिंकलाय आणि बॅटिंगचा निर्णय त्यांच्या माध्यमातून. बीड संघाने या गोष्टीकडे लक्ष द्या. एक षटक संपल्यानंतर आपण 2 धावा पॅनल्टीच्या धावफलकावरती ऍड करू किंवा पहिल्या बॉल मध्ये जी धावसंख्या येईल ती धावसंख्या आपण धावफलकावरती ऍड करूयात. 60चं लक्ष आपण 60च ठेवूयात. पहिल्या बॉल मध्ये काही येऊ त्यामध्ये आपण 2 धावा ऍड करूयात. 60चं टार्गेट आहे. करंट रन रेट आस्किंग रन रेट 15.00 न धावायचं या मॅच मध्ये. रुपेश गवली बॉलिंग ट्रॅक वरती. 60 मजबूत धावसंख्या उभारल्या. बॅटरने एक चांगला प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं क्रिएट करून दिलं 2 सलामीवीरांनी. रवी फुलावरे आणि आतिश उरुट्यानं जबरदस्त केली. 36 धावसंख्येची इनिंग साकारली आतिशनं आणि त्यामध्ये एक शॉर्टकट इनिंग रवी फुलावरेची देखील फार महत्त्वपूर्ण ठरली. एका साईडने धावा येत असत ना त्यावेळी एका साईडनं साथ देणं फार गरजेचं असं. याचेच तुम्ही मूर्तिमंत उदाहरण पाहिले मागील सत्रामध्ये. आता या सलामीवीरांकडून तशीच अपेक्षा. अंतरट रुपेश आणि किरण ही सलामीची जोडी. 60चं टार्गेट. गेम इज ऑन. 60च्या टार्गेटला होती सुरुवात. रुपेश गवलीचा पहिलाच बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगान आला. आतिश उचलतोय फेकतोय. दुसरी साडी निघाले तो वाईड थ्रो राहिलाय. थोडासा बॅकअप चांगला आलं. थोडासा वाईड थ्रो. इथे धावा मिळतायत 2च्या मदतीने धावेचा श्रीगणेशा 60 पर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक षटकामागे 15ची सरासरी गाठायचे. अद्याप 2 धावा जमवल्या त्या धावफलकावरती. आंथरट नीड या टीमनं. 2 धावा आहेत. लेफ्टी बॅट्समन रुपेश
रुपेचा बॉल चांगल्या रीतीनं इथे रन मिळते एक. 2 बॉल 3 धावा धावफलकावरती. रुपेश पहिल्याच बॉल मध्ये दुहेरी धावसंख्या, दुसऱ्या बॉल मध्ये सिंगल. 3 धावा धावफलकावरती. बॉल संपले 2. किरण ऑन स्ट्राइक आता आपण पाहताय. 60 धावा. 60 धावा कशा तरी करायच्या, याच पद्धतीचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल मध्ये अद्याप तरी सिंगल डबलला जास्त प्राधान्य. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस आखावा लागेल या मोठ्या षटकाचा पाठलाग करत असताना अंथरट टीमला. स्वीप करायचा होता बॅटची लिडिंग एज स्क्वेअर लेग मध्ये. रवी फुलावरे स्वतः बॉल उचलतायत, फेकतायत, तोपर्यंत पुनश्च एकदा मिळते सिंगल. 3ही बॉल चांगल्या रीतीने हाताळलेत रुपेश गवलीने मध्ये. मोठ्या फटकाला खऱ्या अर्थानं चान्सच दिला नाहीये रुपेश गवलीनं. 3 बॉल 4. बराचशा दिवसापासून प्रॅक्टिस पासून हा खेळाडू लांब आहे, परंतु ऑन गोईंग मॅच मध्ये जबरदस्त कामकाज करताना. कर्जत प्रीमियर लीग मध्ये देखील या वर्षीच्या हंगामामध्ये टोटल 11 विकेट्स मिळवणारा गोलंदाज होता. कालांतराने संघ बाहेर लीग स्टेज मधून पडला, परंतु त्याचं कौशल्य फार चांगलं होतं कर्जत प्रीमियर लीग मध्ये. जबरदस्त फॉर्म मध्ये. 3 बॉल मध्ये धावसंख्या 4. 60 पर्यंत पोहोचण्यासाठी अद्याप सिंगल डबलला जास्त प्राधान्य. अकुटप्याचा बॉल फटका आलाय. आतिश रुटे प्रयत्न करतोय, फ्लाइंग एफर्ट्स, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर. हा संघर्षमय येतोय षटकार. महत्वपूर्ण षटकार आला या मॅच मध्ये. इथून धावांना आता सुरुवात होईल का? मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावसंख्या आहे ती 10 अंकावरती. 4 बॉल संपलेत. 10 धावा धावफलकावरती. इथून 2 बॉल मध्ये मोठ्या फटक्याकडे पाहावं लागेल. 15ची इकॉनॉमी खऱ्या अर्थानं प्रत्येक षटकामागे गाठायचे. आणि प्रामुख्याच्या गोलंदाजाला तुम्ही ज्यावेळी आक्रमण करताना त्यावेळी मागील 3 बॉलर देखील थोडेसे डगमगत असतात क्रिकेटच्या पटलावरती. एका षटकामध्ये 10 धावा 4 बॉल मध्ये. एका षटकामध्ये किती धावा जमावेल ना अंतर्गत संघ, यावरती देखील महत्वपूर्ण लक्ष आहे. 15ची इकॉनॉमी. अद्याप 4 बॉल मध्ये 10. रुपेश गवलीच्या विरोधात हा षटकार आला. आता थोडं प्रेशरात्मक वातावरण. पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा प्रयत्न. लाईन चांगली. टप्पा देखील योग्य टाकत असताना मैदानाच्या आत गोलंदाजी मार्क वरती रुपेश गवली. 10 धावा आहेत 5 बॉल मध्ये. प्रत्येक बॉल महत्वपूर्ण आहे. प्रत्येक बाउंड्री येणारी, प्रत्येक मोठा फटका, प्रत्येक षटकार या मॅच मध्ये फार महत्वपूर्ण राहणार आहे, स्पेशली आंतर टीमच्या माध्यमातून. पुन्हा धीम्या गतीचा बॉल फिंगर रोल करत असताना चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलंय. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती टोटल बिनबाद 10 अंकावरती. आता येणारे 18 बॉल 50 धावसंख्येची गरज आहे. पॅनल्टीच्या 2 धावा आपण ऍड करतो त्या षटकानंतर. एका षटकामध्ये 10 होत्या, पॅनल्टीच्या ऍड करूया 2. एका षटकामध्ये धावा आहेत त्या 12. पॅनल्टीच्या धावा ऍड झाल्यात. 12 धावा धावफलकावरती. आता येणारे 18 बॉल 48 धावसंख्येची गरज आहे ती अंथरट टीमला. ओव्हर नंबर 2 मध्ये यश लोभी. 18 बॉल लक्ष गाठायचंय अजूनही. 48 धावसंख्येच्या 16च्या सरासरीनं प्रत्येक षटका मागे आता धावायचंय. यश लोभी बॉलिंग मार्क वरती. अकुट टप्प्याचा बॉल वेगवान पद्धतीने निघालाय. बॉल नाका वाटून जाणारा बॉल. खऱ्या अर्थानं संधी होती फलंदाजाला. पहिला बॉल चांगल्या हातानं रिलीज केलाय. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल. एका बॉलचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती.
यश लोभी बॉलिंग मार्क वरती. 17 बॉल 48 इक्वेशन. बॉल नंबर 2 पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. मनोज नवीन फलंदाज. मनोज कडून आता भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत, कारण 60 पर्यंत पोहोचायचं आहे, 12 पर्यंत अडखळलाय संघ आणि प्रामुख्यानं वन डाऊनच्या भूमिकेमध्ये जो फलंदाज जातो ना त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतात बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. 16 बॉल शिल्लक आहेत, 48 इथून करायच्यात. 2 निर्धाव बॉल फेकलेत यश लोभीनं. फार चांगली गोलंदाजी. इकॉनॉमिकल स्पेल हवाय बीड संघाला या मॅच मध्ये पकड मजबूत करण्यासाठी आणि या 2 बॉल मध्ये पकड मजबूत निर्माण केले गोलंदाजी मार्क वरती यश लोभीनं. रुपेश बाद होतोय. वेगवान बॉल इथे बॅटची एज आणि फलंदाज झालाय बाद. किरण करडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. इथून आता समीकरण फार कठीण झालंय. 15 बॉल शिल्लक आहेत, 48 करायचे आहेत. यश लोभीनं एकही धाव दिलेली नाही या 3 बॉल मध्ये. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, पेनल्टीच्या धावा 2 ऍड झाल्या, 12 धावा टोटल धाव फलकावरती होत्या. 48 करत असताना 3 बॉल मध्ये यश लोभीनं जबरदस्त बॉलिंग केली. एक सफलता नुकतंच अर्जित केली. सलामीच्या भूमिकेत आलेला फलंदाज किरणला माघारी धाडले. आता नवीन फलंदाज किरण करडे. बॉलिंग मार्क वरती फार चांगली कामगिरी केली किरणनं. आता बॅटिंग मार्क वरती तशीच अपेक्षा आहे. 15-48 इक्वेशन. प्रेशर मध्ये खऱ्या अर्थानं अंतरट संघ सुरुवातीपासून आक्रमण दाखवलंय मॅच मध्ये श्री सिद्धिविनायक बीड संघानं आणि तिथून मागे वळून पाहिलंच नाही या टीमनं. 15-48 इथे लाईन पुन्हा एकदा चांगली जबरदस्त बॉलिंग. बघता बघता 4था निर्धाव बॉल या षटकामध्ये येत असताना 4 बॉलच्या समाप्तीनंतर एकही धाव आमच्या साथी स्कोररनं रेखाटलीच नाहीये. धाव फलकावरती धाव पुस्तकावरती एकही धाव रेखाटलेली नाहीये, एकही धाव जोडली गेलेली नाहीये आणि टोटल 12 वरती धाव फलक जाऊन थांबलंय. 14-48 सातत्यानं धीम्या गतीचा बॉलचा उपयोग केला यश लोभीनं. व्हेरिएशन दाखवलं या 4ही बॉल मध्ये. इथे देखील व्यवस्थित बॅटवरती बॉल नाही. रनआउटची संधी आहे आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक फलंदाज बाद. 5 लगातारचे निर्धाव बॉल. आता पहिलं मेडन षटक या स्पर्धेचं टाकण्याचा बहुमान मिळवेल का यश लोभी यावरती देखील लक्ष आहे. आता 5 बॉल निर्धाव आले, एकही धाव आलेला नाहीये. 13 बॉल आता 48 इक्वेशन आहे. मनोज ऑन स्ट्राईक आहे, परंतु यश लोभी एक नवीन इतिहास रचेल का या स्पर्धेमध्ये. एकही धाव त्यानं दिलेली नाहीये 5 बॉल मध्ये. पहिलं मेडन षटक कालभैरव चषक मालेगाव आयोजित कालभैरव चषक 2025 मध्ये बीड संघाचा यश लोभी पटकावेल का हे मान पहिलं मेडन षटक मिळवण्याचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल दाखल होतोय. तू 5 बॉल मैदानावरती यश लोभीची गोलंदाजी पाहत असताना मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी, प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं प्रभावित करणारी गोलंदाजी निघाला. अंतिम बॉल घेऊन मैदान षटकाचा मानकरी ठरेल का. अंतिम बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न हवेमध्ये. खंडू लोभीचे प्रयत्न, बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा पुनरागमित होईल का या मॅच मध्ये षटकारानं. मनोजने दाखवलं बॅटचा दम. षटकार येत असताना धावसंख्या येते धावफलकावरती 18. आता येणारे 12 बॉल 42 धावसंख्येची गरज आहे. पाण्याची व्यवस्था अंपायर साठी करा आणि खेळाडूंसाठी देखील.
12 बॉल मध्ये 42 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये आता 21 धावसंख्येची इकॉनॉमी राखायची. या षटकामध्ये जे करायचे ते या षटकामध्येच करावं लागेल. रवी फुलावरे बॉलिंग मार्क वरती. 12 बॉलचे इक्वेशन आहे. 42 इथूनही करायचे अजूनही. एक षटकार आला या 17 मध्ये. 2 षटकांमध्ये अंतिम बॉल मध्ये मनोजच्या बॅट मधून कुणाल ऑन स्ट्राइक. रवीचा बॉल स्विच हिट करायचा होता. लाईन चांगली आहे. निर्धाव चेंडू आहे. निर्धावानं संपूर्णपणे बॅकफूट वरती जाऊन पोहोचेल तो अंतरट संघ. आता 11 बॉल 42 ची गरज आहे. इथून किमान 20-22 धावा जमवाव्या लागतील अंतिम षटकामध्ये संघर्ष करण्यासाठी अंतरट टीमला. आणखी एक वेगवान बॉल. रवी फुलावरेचा बॉल अतिशय वेग होता या प्रचंड या बॉल वरती. निर्धाव चेंडू आता संपूर्णपणे या मॅच मध्ये एक पाऊल पुढे ठेवलंय श्री सिद्धिविनायक बीड संघानं. आता धावसंख्या 18 धावफलकावरती 3 गडी बाद झालेत. KTC लाईव्ह इव्हेंट .in च्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. रवी फुलावरेचे षटक तुम्ही पाहताय. 2 बॉल मध्ये एकही धाव त्यानं खर्च केलेला नाही. तिसरा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे. निर्धाव चेंडू होते. आणखी एक निर्धाव चेंडू जखडून ठेवलाय. खऱ्या अर्थानं फलंदाजाला थांबवून ठेवलंय प्रेशर मध्ये. 9 बॉल मध्ये आता धावा करायच्या त्या टोटल 42. 3ही निर्धाव बॉल आलेत. म्हणजे मागील यश लोभिता षटकाचा विचार करा नाही रवी फुलावरेच्या. हा टोटल 9 बॉल मध्ये फक्त 6 धावा आल्या. टाइम लाईन वरती तुम्ही पाहताय मागील 9 बॉल मध्ये 6 धावा. लक्ष मोठं होतं आणि मोठा लक्षाचा पाठलाग करत असताना इथे वाईट बॉल होते. पंच सांगत असताना वाईट बॉल एक एक्स्ट्राचे धाव धावफलकावरती 19. 3 बॉल नंतर धावसंख्या उभारल्या धावफलकावरती 1 न. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 19 धावा आहेत. 41 करायच्यात. 9 बॉल शिल्लक आहेत. मोठे फटके हवेत या मॅच मध्ये. सिंगल डबलला काहीच होणार नाहीये. निर्धाव चेंडू नंतर संपूर्णपणे बॅकफूट वरती जाईल या मॅच मध्ये अंतरट संघ. परंतु बीड संघ या मॅच मध्ये निर्धावानं संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित केलं या मॅच मध्ये. इथे हलक्या हातानं 3 निर्धाव चेंडू आल्यानंतर प्रेशर होतं फलंदाजाकडे. प्रेशर रिलीज करण्यासाठी सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीनं 20 धावा आहेत धावफलकावरती. 60 पर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही 40 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे टोटल 8. मनोजच्या बॅट मधून पहिल्याच बॉल मध्ये षटकार. कुणाल भरपूर निर्धाव चेंडू केला. मनोजसाठी हा बॉल स्लॉट मध्ये होता. फटका चांगला आहे. खंडोलोबी उपस्थित डीप मिड विकेट मध्ये रन मिळते या बॉल वरती फक्त आणि फक्त एक. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 21 धावा आहेत. इथून 39 करायचे. बॉल शिल्लक आहे टोटल 7. प्रयत्न करावे लागतील. मोठे फटके हवेत. 7 बॉल 39 करायचे तिथून. संत क्रिकेट अंतट संघाकडून पाहताय. धीम्या गतीचा बॉल पुन्हा बीट केलाय कुणालला. हा टोटल 4था निर्धाव बॉल केलाय कुणाल या षटकामध्ये. टोटल 3ऱ्या षटकाचा खेळ देखील संपलाय पंच सांगत असताना. आता अंतिम 6 बॉल धावफलकावरती धावा जोडाव्या लागतील जिंकण्यासाठी 39. कठीण असं समीकरण. 6 बॉलचा षटकार मारले तरी सुद्धा विजयापासून थोडासा 2-3 धावेने दूर राहील अंतरट संघ. परंतु गोलंदाजाची चुकी. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. 6 बॉल 39. नवीन खऱ्या अर्थानं ऑप्शन वापरणार का श्री सिद्धिविनायक बीड संघ. युवांनी खऱ्या अर्थानं संघ देखील बांधलाय. आयुष लोभी बॉलिंग मार्क वरती. आणखी एक यंगस्टर प्रथमच क्रिकेटच्या पटलावरती गोलंदाजीसाठी हा खेळाडू उभा राहिला. ज्यावेळी समीकरण कठीण असताना त्यावेळी नवीन ऑप्शन वापरण्यासाठी खऱ्या अर्थानं संघाला देखील एक संधी मिळत असते. आणि त्यामध्ये मिळालेली संधी 6 बॉल मध्ये 39 वाचवण्यासाठी विश्वास ठेवला आयुष लोभी या गोलंदाजावर. समोर मनोजचे आक्रमक फलंदाज आहे. नवीन नुकताच क्रिकेटच्या पटलावरती अनुभव घेत असताना आयुष. त्याच्या विरोधात पहिलाच बॉल
लॉंग ऑन ला क्लिअर केलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आयुष लोभीवरती प्रेशर टाकणारा मनोजचा हा संघर्षमय षटकार. पाच 33चं इक्वेशन. इथे चांगला बॉल, वेगवान बॉल आहे परंतु दिशा खराब आहे. पंच सांगत असताना वेग प्रचंड होता बॉलवरती परंतु दिशा खराब आहे. पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. इथून थोडीशी आशा आकांक्षा व्यक्त करेल का मनोज, कारण मनोजला वगळता एकाही फलंदाजाच्या बॅटमधून धाव आलेल्या नाहीयेत. मनोज एकतर्फी झुंज देतोय. इथे हा चांगला बॉल, पुन्हा लाईन पाहावी लागेल. पंच स्टेबल आहेत. निश्चित निर्धाव चेंडू आहे. आता इथून 4 बॉलचा खेळ बाकी 31 करायच्यात. जबरदस्त बॉलिंग, कमबॅक केलं. सर्वप्रथमच क्रिकेटच्या पटलावरती धाडस दाखवत असताना कमबॅक करतोय आयुष. आयुषचा बॉल पुन्हा मनोजसाठी कसलेला फलंदाज आहे. मॅच जरी थोडी कठीण असली तरी स्वतःचं कौशल्य, स्वतःच्या मनगटातील पॉवर सिद्ध करत असताना मनोजनं पाठवलाय बॉल. विजय आणि पराभवाचा अंतर कमी करण्यासाठी आलेला हा मनोजचा संघर्षाचा षटकार. तीन 26 हव्या आहेत. अजूनही लढतोय खऱ्या अर्थानं मनोज मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक वेगवान बॉल. पंच डिसिजन देतील. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. पंच चाचपणी करतील. 3 बॉल मध्ये 13 धावा खर्च केल्यात आयुषने. इथे डिसिजन येणं बाकी आहे पंचांचा. 3 बॉल मध्ये 26 हव्या आहेत. नो बॉल कॉल अंपायर. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. नो बॉलचा इशारा आलाय. निश्चित इथे धाव संख्या मिळतील एक्स्ट्राच्या स्वरूपात. 3 बॉल 25. नेक्स्ट बॉल फ्री हिट. तीन बॉल 25. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहताय धामोते आणि त्यांच्या अगेन्स्ट आशाने या दोन संघादरम्यानची मॅच. इथे देखील मोठा फटका. अंतिम क्षणी स्वतःचं कौशल्य अर्पण करत असताना पराभव जरी मिळेल परंतु न खचता न डगबगता आमचे प्रयत्न चालूच राहतील. मनोज एकटा लढला या मॅच मध्ये. एकाही खेळाडूची साथ मनोजला मिळाली नाही आणि त्याचाच परिणाम तुम्ही पाहताय. आता 2 बॉल 19 ची गरज जरूर आहे परंतु जिथे डॉट बॉल जास्त पर्सेंटेज खेळला अंतरट संघ तिथे कुठेतरी धावा आल्या असताना तर हे मॅच खऱ्या अर्थानं सोपी जाऊ शकली असती अंतरट टीमला देखील. 2-19चं समीकरण. गोलंदाजावरती प्रेशर आहे. तब्बल 3रा षटकार या षटकातील आलाय. टोटल 4 बॉल मध्ये 20 धावा खर्च केल्यात आयुषनं. युवा खेळाडू आहे त्याच्यावरती आक्रमकता दाखवले. अनुभव आहे मनोजकडे तो दाखवलाय मनोजनं. लोवर फुलटाच बॉल. हा चांगला बॉल आहे. अप्रतिम अनप्लेबल बॉल आणि इथे निर्धाव चेंडू येतो. आता एका बॉल मध्ये 20 धावा करायच्या आहेत त्या टीम अंतरटला. मनोजचं कौतुक करावं तितकंच कमी. स्वतः लढला या मॅच मध्ये. हार पराभवाचं अंतर खऱ्या अर्थानं त्यानं कमी करण्याचा प्रयत्न केला. लढला अक्षरशः या मॅच मध्ये. दांडी गुल केल्या अंतिम क्षणी. फर्निचर डिस्ट्रॉय मिळाली आहे सफलता. अंतिम क्षणी पहिली सफलता टेनिस क्रिकेटच्या पटलावरती गोलंदाजी करत असताना आयुष लोभीला. महागडं स्पेल जरूर होतं परंतु अंतिम क्षणी दांडी गुल केल्या. ऍक्शन रिप्ले मध्ये मिडल यष्टी खऱ्या अर्थानं वाकवली फलंदाज मनोजची. सामना जिंकलाय 19 या धावसंख्येनं. 18 या धावसंख्येनं बीड संघानं. चला नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये दोन्ही संघाने आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करा. अंतिम सामना प्रथम सत्रातील आपल्या समोर येतोय. चौथा सामना प्रथम फेरीतील. बीड संघाला विनंती कुठे जाऊ नका. या मॅच नंतर आपला सामना असेल. या गोष्टींकडे लक्ष द्या.